देवेंद्र फडणवीस गुजरातचे हित पाहतात म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं असं आमदार रोहित पवार म्हणालेत. सविस्तर ऐकूयात. 2 तास चालू कोण विचारतो प्रवेश होतो इंदापुरात संभाव्य उमेदवार असतील का नेमका पुढं काय? हे बघा, तुम्ही माझी सुद्धा उमेदवारी फायनल आहे का असा जर प्रश्न केला तर मला स्वतःला सांगता येणार नाही. कारण की शेवटी जाहीर करणारे जे नेते असतात ते आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत. त्यामुळे आज तरी मला या बाबतीत सांगणार नाही. फक्त एकच सांगतो की प्रवीण मानेंचा प्रवेश होत आहे सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि तिथं नक्कीच इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी प्रवीण माने असतील, त्यांचे वडील असतील, यांचा खूप फायदा हा आपल्याला होणार आहे. दादा, दुसरं असं फडणवीसांनी आज बोलताना सांगितलं की मवीवाले ठरवून मला फक्त टार्गेट करतात आणि फेक नेरेटिव्ह पसरवतात त्यांचे विचारवंत वगैरे. काय खालच्या लेवलचे कारनामे जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत. मग ते जर अशा पद्धतीने कुरघुड्या करत असतील तर टार्गेट ते स्वतः होणारच आहेत ना. आता तुम्ही जर बघितलं तर अनिल देशमुख साहेबांच्या बाबतीत सुद्धा अनिल देशमुख साहेबांनी पर्दाफाश केला की देवेंद्र फडणवीस साहेब कशा पद्धतीने अजित पवारांच्या चिरंजीवाला तसंच आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता आणि अनिल देशमुख साहेबांनी त्यांना साफ नाकारलं. मग त्यांना ईडी कारवाई झाली, ते जेलमध्ये गेले, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि मग त्यानंतर अनिल देशमुख साहेबांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या की कसं झालं, काय केलं होतं, कशा पद्धतीने केलं. आणि मग काल जर आपण बघितलं, कोण वाजे नावाचे जे आपल्या सगळ्यांना परिचित असतील, ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशीर ओढलेली आहे की हे नुसतं मोघम काहीतरी बोलत आहेत, यांना काल मेडिकल लीव्ह मिळते, बाहेर येतात आणि मग मीडियाशी ते चर्चा करतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब चिडले होते की मी बघतोच एकेकाकडे, माझ्या नादी लागलं तर म्हणजे त्यांच्या नादी लागलं तर अशा पद्धतीने तुम्ही जर काय करणार असाल हे लोकांना किती खरं वाटणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट मुद्दामून केलं जात नाही, ते काही गोष्टी करतातच अशा की त्यांना खऱ्या अर्थाने टार्गेट करण्याची जरूरत आहे. त्यांनी गुजरातचं हित मनामध्ये ठेवून गुजरातचा विकास करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्र जे वाटोळं केलेलं आहे त्यामुळेच आम्ही त्यांना टार्गेट करतो असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला ते ह्याचं माहित नाही का, काय ते हायड्रो प्रोजेक्ट आहे? ते सगळ्यात महत्वाचं आहे. खासगीकरण ऊर्जा प्रकल्पांचं खासगीकरण होतं, विशेष करून जलविद्युत प्रकल्पांचं. फक्त एक का काहीतरी राहिलं, काय प्रकार आहे जरा समजून? जलविद्युत प्रकल्प जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 24 ते 25 आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक निर्णय घेतला आज, त्यातले 16 प्रकल्प हे त्यांना प्रायव्हेटाईज करायचे आहेत. म्हणजे मागून जे काही भरती आपण करत असतो, मागून कॉन्ट्रॅक्ट भरती करणं, त्याच्याचबरोबर खाजगीकरण करणं, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आता कारनामे झालेत, नाही तर त्यांची ती खासियत झाली आहे. तशाच पद्धतीने जल विद्युत प्रकल्प जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते सुद्धा त्यांना प्रायव्हेटाईज करायचं. आता ह्यांना सगळ्यांना कळलेलं दिसतंय की महायुतीचं सरकार येत नाही, महाविकास आघाडीचं सरकार येते, म्हणून जे जे काय ह्यांना जमेल अशा प्रकारचे GR हे काढत चाललेले आहेत. 50,000 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता जलविद्युत प्रकल्प सुद्धा हे प्रायव्हेट करायला लागलेत. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कंपन्या ह्यांना जमत नाहीत आणायला, पण जे कंपन्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्या मात्र हे प्रायव्हेट करत चाललेले आहेत. आता मी जे काही कंपन्या आहेत, जे इच्छुक आहेत हे प्रकल्प घ्यायला, त्यांना एवढंच सांगतो की 3 महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार येणार आहेत आणि जे कुठले असे फालतू निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतले ते उलटे होणार आहेत. त्यामुळे तुम्ही इलेक्शनच्या आधी जर या महायुतीच्या नेत्यांना प्रसाद देण्याचा प्रयत्न नाही तर विचार करत असाल तर विसरून जावा. तुम्हाला येत्या काळामध्ये हे कुठेतरी रिग्रेट कराल, नाही तर चूक केली असं तुम्हाला कुठेतरी वाटेल. त्यामुळे उगाच महायुतीच्या नेत्याला नाही तर पक्षाला प्रसाद द्यायला इलेक्शनच्या आधी जाऊ नका अशी विनंती या कंपन्यांना सुद्धा मी करत आहे. एकीकडे वीज माफीचा दावा करायचा, आम्ही वीज माफ करतो शेतकऱ्यांना, दुसरीकडे खासगीकरण, दरवाढ वाढणार नाही का? मग आता हे बघा, प्रायव्हेट ज्या लोकांना घरगुती वीज आहे त्याचे रेट तर ऑलरेडी वाढलेले आहेत या सरकारच्या काळामध्ये. त्याच्याचबरोबर सरकारने जो निर्णय घेतला तर पुढे येणाऱ्या काळामध्ये वीज जी असेल ती ते माफ करतील असं कुठेतरी त्यांनी सांगितलं होतं. पण गेलेली वीज मतलब जी
गेले काही बिलं आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात, ते माफ करणार आहात का, याच्याबद्दल कुठेतरी स्पष्टपणे सरकारला सांगायला पाहिजे. ते काही सांगत नाहीत. त्यामुळे आज हे प्रायव्हेटाईज करत आहेत. उद्या जाऊन कदाचित प्रायव्हेट कंपन्यांनी ह्या सगळ्या गोष्टी हातामध्ये घेतल्या तर ते रेट सुद्धा वाढू शकतात. तुम्ही आता ट्रॅफिक मध्ये अडकले म्हटले, काय पुण्याच्या वाहतुकीवर काय पण खरं तर गेले पालकमंत्री पुण्याचा अक्षरशः प्रशासक असल्यामुळे वाटोळं झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा रोडवर झालाय, डबल झालेला आहे. पण ट्रॅफिक जे काही खड्डे आहेत रोडवर, म्हणजे रोड आहे का खड्डे आहेत हे सुद्धा आपल्याला कुठेतरी शोधायला अवघड जात आहे. म्हणजे चंद्रकांत दादांनी पूर्वीच्या काळामध्ये आदेश काढले होते की सगळे खड्डे आम्ही बुजू. मग त्या 6 वर्षापूर्वी काढलेले आदेश अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. आणि हा जो प्रशासक आहे, जो अधिकारी आहे, तो न माजी नगरसेवकांचा ऐकतो न लोकांचा ऐकतो. आपलं मनमानी तिथं चालू आहे आणि काळा बाजार या शहरामध्ये सुद्धा चालू आहे असं कुठेतरी जाणवतं. म्हणजे 2 तास फक्त 30 किलोमीटरचा प्रवास करायला 2 तास लागले. आणि प्रवीण मानेंचा जो प्रवेश आहे, आता ते इथे येऊन माझ्याजवळ थांबलेले आहेत. यांचा प्रवेश करण्यासाठी मी आलो होतो. आता त्याला थोडासा उशीर झालाय, पण आता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे इंदापूरवरनं आणले त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवीण भाऊ मानेंचा प्रवेश हा आम्ही सर्वजण करणार आहोत. पुन्हा फडणवीसांनी तिकडे उडवून देण्याची जबाबदारी काय? दादा, मागच्या वेळेस फडणवीसांनी बोलून घेतलं तसं होणार नाही. आपल्याला माहिती लोकसभेचा किस्सा. आता पालकमंत्रीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, एक तर ते सुद्धा जबाबदार आहेत. त्याच्याच बरोबर PWDच्या अंतर्गत जी कामं पूर्वी होत होती ती सगळी कामं वेगळी करून जे PWD विभागाली वेगळा एक विभाग काढलाय, त्याला MSIDC विभाग म्हणतो. 44,000 कोटी रुपयाची कामं त्या विभागाला दिली. त्यांच्याकडे मनुष्यबळ सुद्धा नाही. त्याच्याच बरोबर शहरामध्ये जी कामं केली जातात ती महानगरपालिकेच्या अंतर्गत केली जातात. आता प्रशासक तिथं काय करतो, काय कारनामे चालले याचा थोडासा तुम्ही अभ्यास करा. याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला खासदार नारायण राणे हे मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती राणेंनी दिली आहे. तसंच अनिल देशमुख यांच्यावरही राणेंनी यावेळी टीका केली आहे. ऐकूयात काय नेमकं म्हणतायत नारायण राणे. चिपळूण आपल्याला जे मताधिक्य मिळते, आपली आज एक खंत कायम आहे, पण आपण शोध घेतला की आपण कुठे कमी पडलो. मी राजकारणात खंत वगैरे बाळगणाऱ्यापैकी नाहीये, पण वास्तव आहे ते मला माहिती आहे. तरी मी आज बोललो ना, नाही मतं दिली त्यांना पण धन्यवाद, आभारी आहे. आम्ही काय असं काय सोडायची भावना नाही आमची. पण जे आपण आता एक आव्हान केलं त्या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन पुढे काम करायचं विधानसभेसाठी, तर आपण कुठल्याही पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत. कुठल्या पद्धतीने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, एवढ्या विविध प्रकारच्या योजना दिल्या की लोकांमध्ये जागृती आहे. आम्ही दिलंय. लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थींना आम्ही सांगू, हा गॅस तुमच्या घरात आहे, हा गॅस बाबा आमच्या सरकारने दिला आहे, अन्नधान्य जातं ते आमच्यामुळे आहे, शेतकऱ्यांना वेगळ्या सबसिडी आहेत. तसे ह्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये सांगू घे. आमच्या पक्षाने 10 वर्षात पासूनही देते आमचं सरकार केंद्र. फरक सिंधुदुर्गात जाणवलं, रत्नागिरी जिल्ह्यात का जाणवला नाही योजनांचा? आता भविष्यात जाणवेल ना. तिकडे पाऊस सुरू होतो आणि नंतर इथे येतो. आता इकडे येईल विधानसभेला. दादा, लोकसभेमध्ये मुस्लिम समाज तुमच्याबरोबर होता असं आपल्याला माहिती आहे. आपण आता आव्हान केलं भाषणामध्ये की विधानसभामध्ये आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं, विशेषतः मुस्लिम आणि इतर समाज. मुस्लिम मूल्यांमध्ये माझे एक मित्र आहे पत्रकार, त्यांना घेऊन जायचं ठरवलंय. त्यांना घेऊन सलोखा निर्माण करायचं मी काम करणार. महायुतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5 जागांबद्दल दावे केले जात आहेत. आम्हाला 2 नावे आहेत, ते म्हणतात. एक सांगू याच्याबद्दल नो कॉमेंट साहेब, माझं पहिलंही आहे. अजून निर्णय झाला नाही. दावे कोणी करतं रे, पण शेवटी जो निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही सांगू ना. आम्हाला शेवटी आमच्या ह्याची आघाडीची आम्हाला सत्ता आणायची, त्यामुळे हेवे दावे आमच्यात चालणार नाही. आम्ही ॲडजस्टमेंट करू आणि तुम्हाला रिझल्ट सांगू. जे आमचे उमेदवार असतील त्या तुम्ही पाठिंबा द्या. दादा, तुम्हाला असं वाटतं काय की रत्नागिरी जिल्ह्यात आपल्याला 2 भाजपला प्युअर कमळावर मतदार उमेदवार मिळावे? मला वाटतं 2 का 3 मिळावेत हे पण वाटतं. आता कुठले आपण निवड अंदाज आपला टेंटेटिव्ह काय हवामानाचा अंदाज? नाही, आज सांगणार नाही. अच्छा, लगेच बातमी द्याल. आमच्याकडे उमेदवार आहेत ना, त्यांच्यात नाराजी येईल. तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना म्हणजे गाजर असं विरोधक तुमच्यावर आरोप करतायत महायुतीवर तुमच्यावर. काय मुख्यमंत्री लाडकी माझी योजना आहे खरं विधानसभेसाठी गाजर दाखवलेलं आहे, म्हणजे चुकीचं आहे सगळं, काय मिळणार नाही असं विरोधक म्हणतायत. त्याला ऐकून घे. तू त्यांची वाक्य आम्हाला सांगू नको. आतापर्यंत जेवढ्या योजना दिल्या आणि अंमलबजावणी आहे हे गाजर आहे? सांग केवढ्या हजारो संख्येने योजना आहेत आणि आज सुरू आहेत.
उद्धवने काय दिलं सांग ना. उद्धव सरकार 2.5 वर्ष होतं, काय दिलं सांगावं बरं. त्याचे मी परवा टेस्टला पर कॅपिटल इन्कम GDP सगळं दाखवलं. 2 वर्षात काय वाढलं काय नाही. त्याला काय कळत नाही GDP म्हणजे पर कॅपिटल इन्कम म्हणजे. महाराष्ट्रामध्ये गेले 2-3 दिवस अतुल मिटकरच्या वादात जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या राजकारणाचा स्तर खाली गेला असं वाटत नाही? नाही, जे आरोप करतायत, जी अनपार्लमेंटरी वर्ड वापरतायत, त्यांची वैचारिकता खालावली आहे. याचा अर्थ त्यांच्या पक्षाचा दर्जा खालावला आहे. BJP दर्जा खालावला नाही, तो उलट वरच्या दर्जाला पोचला आहे आणि त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट होत. केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या रत्नागिरी सिंधुदुर्गाला पहिलं प्राधान्य आपण कशाला दिलंय? केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार आणि नेत्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या कुठल्या प्रश्नाला आपण प्राधान्य दिलंय? नोकऱ्या उद्योग आणायचे, इथे तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करायचं, पर कॅपिटल इन्कम वाढवायचा. हा माझा पहिलं आहे. या दिशेने काय प्रयत्न सुरू आहे? सुरू झाले ना प्रयत्न. काय कारखाना वगैरे येण्याची काय? कारखाना नाही, कारखाने. हा माझे प्रयत्न सुरू आहे. पण दादा, विधानसभा निवडणूक जशी जवळ आहे त्याचा पुन्हा फेक नेरेटिव्हनी जोर पकडायला सुरुवात केली. फेक नेरेटिव्ह म्हणजे चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत पसरवणं विरोधकांची, त्याची आपण कशा प्रकारे दखल घेतात? फटके हा? ऐकलं नाही बरं झालं. दादा कोकणाचं 55 TMC पाणी हे मराठवाड्याला दिलं. कोकणाचं 55 TMC पाणी मराठवाड्याला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केली. कसं पाहता आपण? आपल्याला व्यवस्थित समजून घ्या, हे मराठवाड्याला पाणी देणं आहे. वाटप जेव्हा झालं ना तर मराठवाड्याचं तर टप्प्याटप्प्याने देण्यात आलं, हे बाकी होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही चुकीचं केलं नाही. आणि आता टंचाई नाही, पाऊस पडलाय. हे जर अचानक काढून दिलं असतं तर तुम्ही बोलू शकता मार्च, एप्रिल, मे मध्ये. त्यामुळे त्यांनी नियमानुसार निर्णय घेतलेला आहे. हो, प्लॅनिंग मी तुम्हाला देणार ना, तारीख देणार, वेळ देणार. 2-4 पत्रकारांची गाडी आहे माझ्या बरोबर. आपलं नाव पाहिजे घेतो मी. पण नेमकं मराठवाड्यात का निवडलं? कारण आता मी आता वाचताय ना, हे वातावरण बिघडलंय, सलोखा बिघडलाय, जातीमध्ये तेढ निर्माण झालाय आणि काही सरकारला आव्हानं देत आहेत. ते बघूया काय आव्हानं आपण देत. आज जरांगेनं थेट आव्हान दिलं आज आपल्या भाषणामध्ये. लोकसभा निवडणुकीला जनरल कारण झाला. आपण आजच्या सभेत भाषणामध्ये जरांगेनं थेट आव्हान दिलं, त्याच्या मागचे नेमकी पार्श्वभूमी काय? काय पार्श्वभूमी काय नाही. जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे आहेत, भाजपचे नेते आहेत, तर त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच. लोकसभा निवडणुकीत जरांगेचा परिणाम झाला. हा? लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा नव्हती एका बाजूला गेली असं नाही, मला वरचे काय- रिझल्ट बघितले तर नाही, जो काय परिणाम झाला काय असेल ते आम्ही आत्मपरीक्षण करतोय आणि म्हणून मी सांगितलं मी जातो तिकडे. कारण तुम्ही आणि चव्हाण साहेबांनी आजच्या सभेत जोरदार बॅटिंग केली. कार्यकर्त्यांनी याच्यातून काय मेसेज दिला ना? आता आम्ही बोललो, हाच मेसेज आहे, त्यापेक्षा वेगळं काय आहे काय नाही. सचिन वाझे पुन्हा चर्चेत आले. सचिन वाझे पुन्हा चर्चेत आलेले आहेत. उद्धव ठाकरेचे आता ही पण दिशा सालियन येईल, परत सुशांत येईल, सगळे येणार. अनिल शिव्याची भाषा केल्यावर काहीतरी उमटणार का अंगावर. देशमुखांच्या आरोपात किती तथ्य आहे? हा, अनिल देशमुखांच्या आरोपात किती तथ्य आहे? मूर्ख माणूस आहे. होम मिनिस्टर होता, काय बोलू शकला नाही, काय करू शकला नाही. आणि आता कोणतरी त्याला सांगताय की जा आणि बोल, तेवढंच करतो. हे स्वतःचं काय नाहीये. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.